नमस्ते. आज गणपतीचा श्री गणेशाचा तिसरा दिवस, गणेश चतुर्थीचा. आणि आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस पण असताना आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. अद्याप काही गणेश चतुर्थी संपलेली नाही आहे. अनंत चतुर्थीपर्यंत आहेच गणपती. गणपती बाप्पाचा सगळ्यांना आशीर्वाद लाभो. माझ्यासह सगळ्यांना आशीर्वाद लाभो. बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की आरक्षण, आम्ही पण मराठी आहोत, पण मराठीमधून नाही तर आम्ही ओबीसीमधून होतो. रायगडमधले आहोत आणि मुंबईमध्ये राहतो. आणि मुंबईमध्ये राहिल्यानंतर माझंसुद्धा शिक्षण भरपूरच आहे, BCom आहे. पण आम्ही तेव्हा काही सरकारी नोकऱ्या वगैरे आम्ही बरीच कोशिश केली. पण सगळीकडे काय असतो, सरकारी नोकरीला पैसा असतो, पैसा पाहिजे भरायला किंवा टक्केवारी लागते. टक्केवारी जरी असली तरी पण त्याला पैसा लागतो भरायला. पैशाशिवाय कुठे काहीच नाही. दलाली सगळीकडे आहे. सरकारीमध्ये पण दलाली आहे. दलाली नसली तर दलालीचं पोट कसं भरेल? बरोबरच ना. माझा म्हणण्याचा उद्देश एकच की आता महानगरपालिकेची पुढे वोटिंग आहे, मतदान आहे. आणि त्या मतदानाचा फायदा घेऊन मनोज जरांगे बीडवरून, धुळेवरून सगळे मराठींना घेऊन मुंबईमध्ये आले. आणि ते पण गणपतींच्या दिवशी. सांगा मुंबईकरांना किती त्रास आहे याचा. जे गणेश भक्त आहे, 12 दिवसाचं गणपती आणि किती अफाट गर्दी असते त्या गणेश उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी गणेशाचं. आणि ह्यामध्ये जर मनोज जरांगे पाटील एवढ्या मराठीनं जर मुंबईमध्ये घेऊन आलं तर गणेश भक्तांचा कोणी विचार केला का? नाही केला. नाही सरकारने विचार केला गणेश भक्तांचा, नाही मनोज जरांगेने केला. आणि मनोज जरांगे पाटील कसा फायदा घेतो ते बघा. नेमकीच वोटिंग आली आहे, पुढे वोटिंग आहे आणि यांनी मुंबई कूच केली. आता मुंबईमध्ये राहण्याचं तर ठिकाण नाही. किती बाथरूम, किती टॉयलेट्स, किती घाण होणार ह्याचा भरोसा नाही. ते पण पावसामध्ये आले. चांगले पावसामध्ये आलं आहे. उन्हामध्ये नको, ऊन लागतो, उन्हाचा कडाडाने लोकांना चक्कर येते. आता पावसामध्ये काय थंडावा आहे. आणि मराठ्यांचं बोलतात ना, बळ भरपूर असतं, सहनशीलता असतेच. आणि त्यांना असं वाटते की एवढ्या दिवस त्यांना आरक्षण नाही मिळालं. पण त्यांनी कधी, जेव्हा काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती तेव्हा कधी विचार केला का आरक्षणाचा, की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून? मग आता सत्ता जर BJPची आली आणि ह्याच्या अगोदर कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेले, उद्धव ठाकरेजी होऊन गेले मुख्यमंत्री, त्यांच्या वेळेस कधी आले का आरक्षणाचा मुद्दा घेऊन? नाही. पण BJPचं जेव्हा मुख्यमंत्री झालं तेव्हा ते आरक्षणासाठी आलं. पण जेव्हा काँग्रेसचं मुख्यमंत्री होतं तेव्हा त्या आरक्षणासाठी अजिबात काही त्यांनी चळवळ केल्याच नसते. आत्ताच त्यांचा फक्त व्हिडिओ व्हायरल होतात 2-3 वर्ष, 2023पर्यंत, 23पासून व्हिडिओ होतात व्हायरल. पण ह्याच्या अगोदर जेव्हा काँग्रेस होतं, काँग्रेसचं राज्य होतं, काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा कधी मनोज जरांगे पाटील ह्यांनी कधी चळवळ केली का आरक्षणासाठी? तेव्हा का नाही आरक्षण मागितलं? तेव्हा मराठी काय करत होते? मुद्दा असा आहे की तेव्हा मराठी काय करत होते की ते आत्ता, आणि ते पण वोटिंगच्या वेळेस, की त्यांना माहिती आहे जर आपण ह्या वेळेस आरक्षण नाही मागायला आलो आणि नाहीच जर सरकारने दिले तर आम्ही त्यांचा काय करू? आम्ही त्यांचं सरकार पाडू. अशी जी सोच आहे ही मनोज जरांगे पाटील यांची आहे. पण त्यांना माहिती नाही सरकार बनतं असंच बनत नाही. बुद्धी, युक्ती
सगळं लावून सरकार बनत असतं, झोपलेलं नसतं सरकार. आणि दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा आहे की मनोज जरांगे पाटील बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा हात जोडतो, देवाला हात जोडतो, आपलं जे निवेदन आहे ते पूर्ण करण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो. पण इथे सरकार आहे, सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे. फडणवीस साहेब सर आणि देवेंद्र फडणवीस जी आहेत, महाराष्ट्राचं सरकार. पण मनोज जरांगे पाटील हे आईबद्दल, एका गृहमंत्र्याच्या, एका मुख्यमंत्र्याच्या आईबद्दल काही असे शब्द बोलतात आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, पूर्ण व्हायरल होतो व्हिडिओ. मग काही BJPची लोक जेव्हा बोलतात तेव्हा म्हणतो काय, मी बोललो ना असं, मग मी आमच्या आईबद्दल बोललो, आमच्या आईचं का नाही करत. अरे तुम्ही तुमच्या आईचं जर सन्मान मागत असाल तर दुसऱ्यांच्या आईला पण सन्मान द्या, बरोबर ना. आपण मागतो ना, आरक्षण मागतो, आरक्षण मागतो तर नेहमी हात जोडून असावं. असं पाहिजे तशा शिव्या देऊन कसं चालेल. जर आपण मंदिरात गेलो, आपण ईश्वराला जर काही उलटं बोललो तर चालेल का. आपण मनापासून क्षमा मागतो, हात जोडून मागतो. तसं मनोज जरांगेंनी तसं नाही केलं. मनोज जरांगे काय बोलले असेल तर मी शब्द मागे घेतो, पण त्यांनी हात जोडून म्हटलं का. असं का नाही हात जोडले. बाबा म्हटलं असेल, माझ्या तोंडातून गेले असतील शब्द, मी ते शब्द माघार घेतो, असं का नाही हात जोडले. आरक्षण मागायला आले ना, मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मग असं हमरी तुमरीवर चालेल का. तसं पण बोलून चालेल का. आणि तुम्ही ह्या वेळेस आज तेच फडणवीस साहेब नम्रतेत आहेत जास्तीत जास्त. मी त्यांचे कितीतरी असे भाषणं बघतो, व्हिडिओ बघत असते, खूप बघत असते, पण त्यांची भाषा अशी ओव्हरटेक नसते, कोणाला लागून असं ते बोलतच नसतात. जरी बोलले तरी ते राजकारणामध्ये असतं. पण तुमचं राजकारण कुठं चाललं आहे. तुम्ही तर राजकारणामध्ये आलंच नाही मनोज जरांगे पाटील. तुम्ही बाहेरून लढताय, आंदोलनं घेताय, अद्याप राजकारण तुम्हाला माहिती नाही कसं आहे ते. तुम्ही राजकारणामध्ये जर आलात तर तुमची भाषा कसं पण वापरलं त्याला कोण मग आक्षेप घेत नाही. पण तुम्ही असं बाहेरून असाल आणि पाहिजे तसं आई बहिणींना बोलत असाल तर चुकीची गोष्ट आहे. कोण कसं आहे आपल्याला तशी मतलब नसतं. तुम्हाला मागायचं आहे आरक्षण तर हात जोडलं पाहिजे. मी बोलत असेल तर मी त्या शब्दांचं माघार घेतो, हात जोडून करायला पाहिजे. नेहमी नम्रत बोलतात ना, माफी मागावी तर हात जोडूनच मागायला पाहिजे, जे शब्द आपल्या तोंडातून गेलेले आहेत. तुम्ही त्या शब्दांना पकडलं का मनोज जरांगे पाटील, तर नाही पकडलं. आणि नंतर बोलतात तुमची आई ती माझी आई समजा, आमच्या आईकडं बघा, आमच्या आईंच्या मुलांना तुम्ही आरक्षण द्या. तर नेहमी तुम्ही कधी कधी इमोशनल होता, डोळ्यातून पाणी येतं तुमचा. प्रत्येकाला समजतो, मराठ्यांना पण कळतो की मराठ्यांसाठी लढतात, पण अशी तुम्ही भाषा वापरता कारण तुम्ही उपोषण करता म्हणून. मग उपोषण करायला काही सरकारने सांगितलेलं नाही, तुम्ही तुमच्या मर्जीनं उपोषण करता, तुमची निवेदनं पूर्ण होण्यासाठी करता. आरक्षण हा शब्द सरकारने पूर्ण करावा म्हणून तुम्ही उपोषण करता. तर तुम्हाला सरकारने बळजबरीने सांगितलेलं नाही की उपोषण करा, मग तुम्ही उपोषण करता. मग हे शब्द ताव्हारीने तुम्ही सरकारवर मेन म्हणजे जी व्यक्ती लुटत नाही, भ्रष्टाचार करत नाही, अशा व्यक्तीच्या, अशा मुख्यमंत्र्याच्या आईला तरी बोलणं शोभत नाही. भ्रष्टाचार करणारे निघून गेले, त्यांना तुम्ही बोलतच नाही, त्यांची तुम्ही साथ घेताय.
जे भ्रष्टाचारी करतात ना ते तुम्हाला साथ देत आहेत. तुम्हाला एवढं मुंबईमध्ये यायला एवढं पेट्रोल कुठून आलं, एवढा खर्च कुठून आला? मग तुम्ही आरक्षण मागता, मग तुम्ही काय गरीब आहात का? नाही ना, गरीब नाही ना. एवढ्या 17,000 गाड्या येतात मुंबईला, मग एवढा पेट्रोल कुठून आला सांगा? तुमच्याकडे काही असल्याशिवाय का? मराठ्यांकडे काही असल्याशिवाय? श्रीमंत आहेतच ना मराठी. तुमच्या 17,000 जर मुंबईला गाड्या येतात त्याला पेट्रोल लागतो ना, लागतो की नाही? म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, जमिनी आहेत. मग जमिनी काय 1 एकर आहे का प्रत्येक मराठीकडं? प्रत्येक मराठी कुटुंबाकडे 1 एकर जमीन आहे का? ओबीसीकडे जास्त जमीन नाही आहे. ओबीसीकडे फक्त 1 एकर, कोणाला 2 एकर अशा जमिनी आहेत. पण तुमच्याकडे किती एकर जमिनी आहे, तरी पण तुम्ही आरक्षण मागायला येत आहे. चांगली गोष्ट आहे, कारण आरक्षण तुम्हाला असं वाटतं की आरक्षण पाहिजे. पण तुम्ही जर शिक्षण घेतलं तर असं आरक्षण पाहिजे असं नाही आहे. जर शिक्षण असेल, टक्केवारी असेल, तुम्ही सगळीकडे जर फॉर्म भरलात असाल तर कधी तो फॉर्म खाली जात नाही. पण सगळीकडे हल्ली दलाली आहे, पैसा घेतात. मग ओबीसीकडून पण घेतात. तुम्हाला असं वाटत असेल की मराठ्यांकडून पैशाची मागणी केली जाते, तुम्हाला ही नोकरी देतो, एवढा पैसा टाका, तर असं नाही. सगळ्यांकडून पैसा घेतात. BMCमध्ये जर कामाला लागायचं असेल, जॉब पाहिजे असेल ग्रॅज्युएशन मुलीला, तरी 2 लाख रुपये भरायला लागतात. कोणी 2 लाख रुपये घेतो, कोणी 1 लाख घेतो. आता तर 5 लाखाची डिमांड असेल कदाचित. आणि हे काही सरकार घेत नाही, पाठीमागून घेतात पैसे. कारण का? हे कोणाच्या खिशात जातात पैसे? सरकारचे नाही, जे दलाली करतात त्यांच्या खिशात जातात. मग तुम्ही आरक्षण घेतात का? तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शिक्षणाला नोकरी नाही मिळत, तर तुम्ही प्रयत्न करत नाही नोकरीसाठी. तुम्ही प्रयत्न करा तर नोकरी भेटेल. एवढ्या नोकऱ्या निघतात त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. हां, सांगा. आज UP-सारखी लोक मुंबईमध्ये येऊन धंदा करतात, स्वतःचा बिझनेस उभा करतात, 1,000वरून बिझनेस उभा करतात. तर तुम्हाला मराठ्यांना करता येत नाही बिझनेस? करता येत नाही का? कशाला पाहिजे आरक्षण? कशाला पाहिजे? अरे आपल्या स्वबलावर पण उभं राहू शकतात. तुमच्याकडे एवढा पैसा आहे. जर तुमच्या इकडे एवढ्या 17,000 गाड्या इकडे मुंबईला येतात, एवढी करोडो लोक जर तुम्ही मुंबईला येता, पैसा असल्याशिवाय काय चालत येतं का? नाही ना. आज UPवाली लोक, बाकीचे सगळे गुजराती लोक मुंबईला येऊन छोटा धंदा करतात, बिझनेस करतात आणि त्याचा वाढ करतात त्या बिझनेसची, आणि मोठा बिझनेस बनवतात. आरक्षण नव्हते मागत, आरक्षण नाही मागितलं त्यांनी. कुठे ना कुठे बिझनेस करतात ना. पण मराठीच असे आहेत, जो स्वतःचा बिझनेस जरी केला ना तर तरी त्याला चालवता येत नाही धंदा. मराठी लोक असे आहेत, 500 रुपयाचा माल घेऊन बसतील, दिवसभर बसतील. असं नाही वाटणार की त्यांना हा माल आपण 20 रुपयाला खरेदी केला तर एकदमच हा 40 रुपयाला 50 रुपयाला विकून टाकू दे, असं नाही डोकं जळणार. 20 रुपयाला माल घेतला ना तर तो 100 रुपयालाच गेलं पाहिजे. हे मराठ्यांचा मेंटल आहे, मेंटल पॉवर. मराठ्यांचं, मी जर मेंटल पॉवर बोलत असेल तर मी माफी मागते, हात जोडून सॉरी. कारण ती सोच आहे. 500 रुपयाचा जर बिझनेस तुम्ही करताय, 500 रुपयाची भाजी आणली, पण ही भाजी तुम्हाला 2 तासात संपवायची आहे, तर ती भाजी कशी विकायला पाहिजे? तुम्ही जर बोलणार मला ह्याच किमतीवर पाहिजे भाजी, त्याच किमतीवर पाहिजे, तर तुम्ही दिवसभर बसलात, तुमच्या पूर्ण बिझनेसवर, तुमच्या धंद्यावर माशा बसतात, तरी तुम्ही त्या माशा अशा हकलत बसता. तुम्हाला तो धंदा होत नाही का? तर तुमची सोच गलत आहे, पूर्ण गलत सोच.
जेव्हा तुम्ही धंदा करायला बसता तुम्ही काय बोलता, मला ह्या वस्तूची 20 रुपयाची वस्तू आहे ना, तर मला याची 100 रुपयेच मिळाले पाहिजे, असं तुम्ही करता. पण UP-वाले गुजरातीवाले असं नाही करत. UP-वाले असतात ना, ते 500 रुपयाचा छोटासा बिझनेस ओपन करते. आज मी 500 रुपयात त्यांची भाषा चालते, कोणाची, UP-वाल्यांची. आज 500 रुपये का माल लेके आई, तो ये 500 रुपये का माल मुझे बेचना है अभी 2 घंटे में, तो क्या करना चाहिए? तो क्या करेगा, होलसेल के हिसाब से माल बेचेगा. 500 रुपये का माल तो एक ही माल नहीं होगा, या एक माल होगा तो काउंट करेगा कि 1 किलो का कितना कीमत है. 500 का माल लिया तो 1 किलो का कितना कीमत होगा, कितना हुआ, उसके हिसाब से वो डबल पैसा ही निकलेगा. वो बोलेगा नहीं 500 रुपये का माल है, हाथ गाड़ी भर आया है, वो नहीं बोलेगा कि मुझे 1 किलो का उसको 20 रुपये पड़ा. वो नहीं बोलेगा, वो सोचेगा नहीं कि 1 किलो का मुझे 100 ही रुपये चाहिए, वो सोचेगा नहीं. वो इतना ही सोचेगा कि 2 घंटे में माल बेचना है, तो 1 किलो का 20 रुपये मुझे पड़ता है, तो मुझे 40 मिला या 50 मिला ना तो भी चलेगा. तो वो कैसा माल बेचेगा, ऐसा बोलेगा 1 किलो का 50 रुपीज़, 1 किलो का 50 रुपीज़, ऐसा बोलेगा. माल 2 घंटे का अंदर बेच डालेगा. ये UP वाले, ये राजस्थानी वाले, ये गुजराती वाले की खासियत है, इस सोच है. तो बोलो भाई, अपनी कितनी सोच अच्छी है. आप दिन भर बैठोगे 500 रुपये का माल लेके, मक्खी सब बैठेगी माल के ऊपर ही, आप ऐसा ऐसा हकलोगे मक्खी को और बोलोगे क्या, 1 किलो का मुझे ना इतना माल की कीमत पड़ी, आप मुझे 1 किलो का 100 ही रुपये चाहिए. तो लेने वाला क्या बोलेगा, थोड़ा सा सस्ता ही ले बोलेगा. वो बोलेगा मुझे सस्ता थोड़ा दो. वो बोले नहीं, मुझे 100 ही केजी का बिकना है, किलो का बिकना है. तो कस्टमर बोलेगा बेचो तू, वो निकलेगा, जिधर सस्ता है उधर निकलेगा. आपका माल कितना भी अच्छा हो, क्या सबका माल अच्छा होता है, मराठी वाले का भी माल अच्छा होता है क्या, बाकी के लोगों का भी माल अच्छा ही होता है, फ्रेश होता है. तो इतना तो दिमाग में ज़रा डालो. आरक्षण के लिए आप इतने लंबे से इधर आए बॉम्बे में, किसी को रहने की जगह नहीं है, आप कितने दिन रहोगे वो पता नहीं है, कहाँ पे कितना बाथरूम्स होगे, कितना यूज़ करोगे, क्या क्या करोगे, रास्ते में करोगे, कहाँ पे करोगे. ये मुंबई तो स्वच्छ ही होना चाहिए ना, क्योंकि वहाँ पे सब BMC काम करते हैं. तो BMC वर्कर को ज़्यादा तकलीफ ना दो, यही हमारी राय है. कि आपको आरक्षण बोलते हो, सरकार से बात करो, पैसा मिलता है देखो, कितने दिन लगते हैं देखो. लेकिन मुंबई वाले को मत, क्या है, मुंबई वाला 12 घंटा काम करता है, उनको ना शांति भी चाहिए थोड़ी. मुंबई स्वच्छ होना मांगता है, तो गंदा नहीं होना चाहिए. इसकी वजह से आप मराठी, आपके पास बहुत पैसा है, तो दिमाग, युक्ति ये लगाओ, जो युक्ति UP वाले के पास है, जो युक्ति गुजराती वाले के पास है, तो मराठी वाले को काय को नहीं युक्ति. हाँ, युक्ति तो लगानी चाहिए ना. माल देखो, कस्टमर को माल थोड़ा सस्ता भी जाना चाहिए और आपको थोड़ी प्रॉफिट भी मिलना चाहिए. तुम बोलोगे मुझे नहीं, मैंने 100 का माल लिया तो मुझे प्रॉफिट 1000 रुपीज़ चाहिए, तो ऐसा नहीं. देखो अभी जो सोच रहे हैं ना 1000 रुपीज़ चाहिए, मैंने 100 का माल लिया, 1000 रुपीज़ मुझे प्रॉफिट चाहिए. तो कोरोना के टाइम क्या क्या हुआ,
सब दुकानदार को फुक्कट का पेमेंट देना पड़ेगा, पड़ा वर्कर को। दिया ना, वर्कर को पेमेंट दिया। क्यों दिया? क्योंकि महंगाई, 100 का माल बेचा कितने में? 1000 में बेचा। इसके वजह से कोरोना आया, 6 महीना दुकान बंद हो गई सबकी। जो बाजार में बैठे उसका भी बंद हो गया ना। कितना कितना खर्चा आ गया बाद में हॉस्पिटल का, सबको पता है। हम जब कस्टमर को रुलाते हैं ना, तो भगवान देखता है कौन कौन किसी को रुलाता है। तो कस्टमर को भी ज़्यादा रुलाना नहीं, माल कैसा बेचना है कैसा नहीं, ये करो भाई, बिजनेस करो तो बहुत अच्छा होगा। क्योंकि बॉम्बे में सब यूपी वाले का बिजनेस है ना, तो आपका भी बढ़ाओ, मराठी वाले भी बढ़ाओ। मराठी वाले बढ़ा सकते हैं ना बिजनेस, लेकिन यूपी वाले कैसे बेच रहे हैं? हाँ, ये ऐसा नहीं कि वो आप बोलते हो, कोई ऐसे वीडियो आते हैं कि वो चल गंदे नाले से धोते हैं बाद में बेचते हैं, उसका नहीं लेने का। जो मुसलमान है वो थूक लगाते हैं बेचते हैं, उसका नहीं लेने का, है ना। लेकिन ऐसा भी नहीं आप बोले हो हाँ ये वो थूक लगाते हैं, वो गंदी नाले में धोता है, तो हम डबल नहीं 100 का माल 1000 में बेचते, तो ऐसा नहीं चलेगा ना। ईश्वर भी देखता है कितना आपको प्रॉफिट चाहिए। देखो, माल लाने के लिए भी क्या बोलते हैं, घाम गलता है, मेहनत करनी पड़ती है। लाने के लिए, बेचने के लिए भी मेहनत करनी पड़ती है। कमाने के लिए नहीं, खेती में काम करने के लिए भी मेहनत ही करनी पड़ती है। सब जगह मेहनत के सिवाय कुछ नहीं मिलता। बिना फुकट का खाए किसी को जमता भी नहीं है, किसी को लगेगा भी नहीं। आरक्षण के नाम से आप कितना बवाल करते हो बॉम्बे में सब जगह। तो थोड़ी युक्ति लगाओ, आप एक संगठन खड़े करो। आपका माल जो आप कमाते हो, जो खेती में उगाता है माल, आप खुद बॉम्बे में गाड़ियाँ लगा सकते हो, बिजनेस कर सकते हो, उसमें भी कमाई आपकी होगी। देखो, सब बोलेंगे हम पढ़े लिखे हैं, हमको नौकरी चाहिए। अभी कंपनी भी बंद होती है, काका साहूकार का भी काम नहीं चलता, स्कूल बंद हो गए कितने। सब जन ऐसे हैं कि अच्छे स्कूल में लड़कियों को डाल रहे हैं, तो सादे स्कूल बंद हो गए, वहीं पे नौकरी तो नहीं है गई। अभी देखो 5वीं तक 7वीं तक स्कूल को छात्राओं का स्कूल बंद हो गया, तो कितना टीचर का माइनस हो गया नौकरी। ये देखो क्यों होता है, ये आपकी ही वजह से, ये पब्लिक की ही वजह से। पब्लिक की सोच, ये सोच है, वो सोच थोड़ा बदलो। नौकरी तो सबको मिलेगी, सोच नहीं बदलोगे तब तक आपको कुछ नहीं मिलेगा, ऐसा ही चलता रहेगा। आरक्षण मिलता है या ना मिलता है ये सरकार देख लेगी, लेकिन आपकी सोच ज़रूर बदलना चाहिए। क्योंकि नौकरी, अभी यूपी वाले को तो नौकरी नहीं ज़्यादा, कोई इतना पढ़ा लिखा होता है यूपी वाला। देखो, यूपी वाले लोग जो है ना, ये बहुत पढ़े लिखे होते हैं, वो कितना क्या ऊंचे पद के होते हैं, यानी ऊंचा पद प्राप्त होता है यहाँ बॉम्बे में। कोई मैनेजर, उसके ऊपर मैनेजर, जीएम ऐसे होते हैं। ये पढ़ते हैं इसके वजह से ही होते हैं ना। तो हम महाराष्ट्रियन लोग कम पढ़ते हैं, पढ़ाई कम करते हैं, और दिमाग क्या करते हैं आपका, दूसरों का चाटता है दिमाग। दूसरों का कितना बोलते हैं ना, वो कितना अमीर हो गया, वो कितना कमाते हैं, उसके पीछे दिमाग लगता है। तो उसके पीछे दिमाग लगाने के पहले हम कैसे कमाएंगे, ये दिमाग लगाओ। हमें क्या करना है, हम कितना कमाएंगे,
कितना मेहनत करनी है हमें, कहाँ मेहनत करनी है, ये कर, वही पे मेहनत नहीं लगाना। अभी आप क्या, आप मनोज जरांगे के का वैसा ही है। मनोज जरांगेंचा तेच आहे की हे लोक, राजकारणी लोक पुढे जातात, त्यांची पोरं पुढे जातात। बघा फडणवीस साहेबांची मुलगीसुद्धा पैसे भरून तर त्यांनी टक्केवारी नाही काढली, आज 92-93 टक्केवारी काढले त्यांच्या मुलींनी। ते का पैसे भरून काढले का, मेहनत करूनच काढलं ना। मग त्या जर मेहनत करत असतील तर आपण पण मेहनत करूया। मेहनतीशिवाय काहीच नाही, कोणालाच नाही, तो श्रीमंत असो या गरीब असो। पण आता असं चाललं आहे की श्रीमंत बसून खातात, पण त्यांनी अगोदर काहीतरी मेहनत केली असेल, कष्ट केले असेल, असे श्रीमंत होत नाही। किंवा काही गद्दार असतात, चोर असतात, भ्रष्टाचारी असतात, असे लोक असतात त्याच्यातले। पण जे लोक भ्रष्टाचारी नाही आहेत त्यांना बोलू शकत नाही ना आपण। बोलू शकतो का, जे भ्रष्टाचार करतच नाही। बघा भ्रष्टाचारी काही लोक याच्यामध्ये सच्चाईचे आहेत राजकारणीमध्ये, की ते पैशाला स्वतःच्यासाठी काहीच नाही करत, पैसा जो आहे तो समाजासाठी वापरतात। कुठे काय कमी आहे का तिथे वापरतात। तरी पण आपण त्या लोकांना जर पाहिजे तसं बोलले, शब्द उच्च खराब शब्द बोलले तर बरोबर नाही। माझं सगळ्यांना, म्हणजे मराठ्यांनाच असं नाही, सगळ्यांना असं सांगणं आहे की जे पण करायचे ते सोच समझ कर करना है। आरक्षण के पीछे क्या है, ये बवाल, ये दूसरों को तकलीफ है ना। देखो बॉम्बे के लोग जो हैं ये कितना कमाते हैं, 8 घंटा नौकरी करते, कोई 10 घंटा करता है, कोई 12 घंटा करता है, ज़्यादा नहीं कमाता। कोई 15,000 15,000, कोई 10,000, कोई 7,000 8,000 ऐसे ही कमाते। ऐसे लोग बॉम्बे में बहुत सारे रहते हैं, चौल में रहते हैं, कोई बिल्डिंग में रहता है, लेकिन कितना घंटा नौकरी करता है, 12-12 घंटा। देखो, और उनको थोड़ा शांति चाहिए, कोई तकलीफ नहीं ट्रेन में चाहिए किसी को, सबको ऐसा लगता है। तो आप आरक्षण के लिए 2 दिन या 3 दिन बहुत सारी भीड़, ये इतना तकलीफ बॉम्बे वाले को मत दो, मुंबई के लोगों को मत दो, क्योंकि वो मेहनत करके ही खाते हैं सब। कोई किसी को देता नहीं है, जो मेहनत करेगा वही खाएगा, ये बॉम्बे का रूल है। सरकार भी जो स्पीच कर रही है तो मेहनत ही कर रही है ना, ऐसा है। बस इतना ही मैंने बोला है। किसी को लगा, किसी को ये वर्ड मेरा लगा या कोणाला शब्द माझे लागत असतील तर मी हात जोडून माफी मागते, कारण शब्द आहेत ते आणि मी माणूस आहे। देव जर असते तर सगळे शब्द कसे सगळ्यांना तोलून बोलले असते, पण इथे मी तोलून कोणाला बोललेली नाही आहे, कारण माणूस आहे। तर माझ्याकडून जी चुकी झालेली असेल तर आय एम सॉरी, माफी मागते। बस एवढंच माझं बोलणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय।